मांजरी रस्त्यावरील वाढती अतिक्रमणे आता नागरिकांच्या जीवावर बेतू लागली असून या रस्त्यावर झालेल्या अपघातांमध्ये 2 निरपराध व्यक्तींना आपला जीव गमवावा लागलाय। मात्र इतकी गंभीर घटना घडूनही प्रशासन अद्याप हलायला तयार नाही, असा गंभीर आरोप क्रांती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अमोल नाना यशवंत तुपे यांनी केलाय। महादेवनगर येथून मांजरीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर विशेषतः सिरम कंपनीच्या प्रवेशद्वाराजवळ फुटपाथ आणि थेट रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालं आहे। भाजीवाले, फळ विक्रेते आणि विविध हातगाडी धारकांनी रस्ता अरुंद केला असून परिणामी या मार्गावर दिवसेंदिवस वाहतूक कोंडी होत आहे। तर मी आज मांजरी या रोडनी चाललो असता मला असं आढळून आलं की भाजी विक्रेते, फळ विक्रेते तसेच अनेक विक्रेते रोडमध्ये येऊन ट्रॅफिक जाम करून बेकायदेशीर व्यवसाय करत आहे। व्यवसायाला माझा कोणता विरोध नाही, रोजगार हा मिळलाच पाहिजे, पण रोजगार मिळवत असताना हे जे बेकायदेशीर फळ विक्रेते, भाजी विक्रेते रोड अडून जे चालू आहे हे मूळतःच बेकायदेशीर आहे। आणि इथे महानगरपालिकेचे जे अधिकारी आहे हे हप्ता घेऊन हे असे व्यवसाय त्यांनी चालू केलेले दिसून येत आहे आणि या अधिकाऱ्यांचा मी जाहीर निषेध करतो। तसेच आरटीओचे जे काही ट्रॅफिकचे पोलीस आहेत यांचंसुद्धा इथे दुर्लक्ष आहे। मला असं वाटायला लागलेलं आहे की यांनासुद्धा काय हप्ते वगैरे काय चालू आहेत का काय, कारण इथं मोठ्या प्रमाणामध्ये रोडच्या कडेने गाड्या लावलेल्या आहेत। या सततच्या वाहतूक कोंडींमुळे अपघाताचं प्रमाण वाढलं असून 2 नागरिकांचा मृत्यू झाला असतानाही प्रशासन गांभीर्याने दखल घेत नसल्याचा आरोप अमोल नाना तुपे यांनी केलाय। हा परिसर नव्याने पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झाला असला तरी अतिक्रमण विभागाकडून कारवाईऐवजी हप्तेखोरी सुरू असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केलाय। महादेवनगर मांजरी रस्त्यावरील अतिक्रमणे तात्काळ हटवून फुटपाथ आणि रस्ता मोकळा करण्यात यावा, अन्यथा स्थानिक नागरिकांच्या जीविताला होणारा धोका लक्षात घेता तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा अमोल नाना तुपे यांनी प्रशासनाला दिला। आणि त्या गाड्यांमुळे सुद्धा रोडला मोठा अडथळा होत आहे। तर हे लवकरच नाही, जर कारवाई नाही केली तर आम्ही आमच्या पद्धतीने महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना तसंच ट्रॅफिक पोलिसांना आम्ही तिथे येऊन याचा जाब विचारणार आहे आणि त्यांच्यावरती न्यायालयामध्ये आम्ही कारवाई संदर्भामध्ये कारवाई चालू करणार आहे।